सोमनाथ चंद्रकांत नरळे, लक्ष्मीनगर, तालुका सांगोला येथील तरुण शेतकऱ्याने सांगोला तालुक्यातील अतिशय दुष्काळी भागात 900 झाडं केशर आंब्यांच्या लागवडीतून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन मोठ्या प्रमाणात काढून 30 लाख रुपयांचा नफा घेतला। हे क्षेत्र फक्त 85 गुंठे क्षेत्रात असून त्यांनी पालापाचोळा व सेंद्रिय खतांचा वापर करून आंब्यातून चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला। त्यांच्या केशर आंब्यांची निर्यात देशांतर्गत झाली असून त्याला 300 रुपये किलोने भाव मिळाला असून या शेतकऱ्यानं परिसरात कोणत्याही प्रकारच्या पाण्याची पाणलोट क्षेत्राची जलसंपदेचं साधन नसताना स्वतःच्या हिमतीवर ठिबक व पालापाचोळा व उन्हापासून संरक्षणातून स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करून या आंब्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असून हा आदर्श संपूर्ण देशासाठी व महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावा असाच आहे। म्हणून सोमनाथ चंद्रकांत नरळे, लक्ष्मीनगर, तालुका सांगोला यांच्या या बागेला भेट देण्यासाठी विविध शेतकरी तंत्रज्ञान व शेती अभ्यासक भेट देत असून या तंत्रज्ञानाचा फायदा ते मोफत सल्ला देतात। तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या केशरी आंब्याच्या बागेला भेट देऊन उत्पादनाविषयी व शेतीविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या या तरुणाच्या कार्याला शुभेच्छा द्याव्यात हीच अपेक्षा। माझे नाव सोमनाथ चंद्रकांत नरळे, गाव माझं लक्ष्मीनगर आहे। लक्ष्मीनगर गाव आणि सांगोला तालुक्यामध्ये पूर्ण हा दुष्काळी भाग आहे। आपल्याकडे पाण्याचे सोर्स एकदम कमी आहे आणि आपल्या कमी पाण्यामध्ये आपण आपल्या ह्या महाराणावरती केशर आंब्याची बाग 2 जुलै 2020 मध्ये लागवड केलेली आहे। आता येणाऱ्या 2 जुलै 2025 ला 5 वर्ष कंप्लीट होतात। तरी ह्या 5 वर्षामध्ये हा माझा तिसरा बहार आहे। तिसऱ्या बहारला मला ह्या वर्षी उत्पन्न मला 15 ते 20 टनाचं भेटणार आहे। तर सरासरी आता माझा 1.5 टन माल कट झालेला आहे। मग तोडा करून मी पिकवून नैसर्गिक पद्धतीने पुण्यामध्ये विक्री केलेली आहे। तर 300 रुपये किलोप्रमाणे मला भाव भेटलेला आहे 1.5 टनाला आणि येणाऱ्या उर्वरित 18 ते 20 टन मालाला मला सरासरी 200 रुपये भाव भेटणार आहे। एकूण किती खर्च झाला आहे बागेला? आतापर्यंत साधारण सेंद्रिय पद्धतीने आपण केलेलं आहे। पूर्ण शेणखत आणि पालापाचोळा काढलेला आहे। ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा खर्च नाही। ह्याचा साधारण खर्च 2 ते 3 लाख रुपये आपल्याला आलेला आहे आतापर्यंत। सरासरी उत्पन्न यावर्षी किती मिळाले? यावर्षी आपल्याला सरासरी उत्पन्न 30 लाखापर्यंत भेटणार आहे। 200 रुपये जरी भाव भेटला पकडला आणि 15 टन जर कमीत कमी उत्पन्न भेटलं तर 30 लाख रुपये आपल्याला उत्पन्न यावर्षी बागेतून भेटणार आहे। तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल या दुष्काळी भागातल्या? दुष्काळी भागातील तरुण शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की आपण जास्तीत जास्त फळबागेकडे वळणं गरजेचं आहे आणि आपण कुठल्याही नोकरीच्या पाठीमागणं लागता आपण शेतीमधून भरघोस उत्पन्न घेऊ शकतोय आणि आपण चांगल्या प्रकारे आपला म्हणजे मार्ग निवडू शकतो आपल्या जीवनातला। तर फळबाग लागवडीतून भरघोस उत्पन्न भेटत आहे, तरी जास्तीत जास्त फळबागेकडे वळलं पाहिजे।